हे वेदांच्या पप्पांनी आणलेत तुळजापूरच्या भवानी मातेचे मुखवटे आणलेत. हे आम्ही जे मार्गशीर्षात व्रत करतो आम्ही दाखवलेले आहेत तुम्हाला व्हिडिओ बनवलेले आहेत. तर ह्या वर्षी हे नवीन मुखवटे आणले हे आम्ही वापरणार. पूर्ण हा पण छान आहे, रेडी आहे, पूर्ण नथ बीज सर्व आहे. आणि हा 2 वेगवेगळे मुखवटे त्यांना खूप आवडले. वरद कशा आहे तू? कधी आला गावावरून? हा. आणि भाई कुठे आहे? भाई टोपला आहे. हे बघ गणपती आलाय आमच्याकडे. हा बघ हे काय गणपती बाप्पा आला. नमस्कार मित्रांनो, मी वेदांग पवार देवगडच्या राजा यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, आज एकदम स्पेशल असा व्लॉग असणार आहे, कारण की आज आहे अंगारिका चतुर्थी, जी आपल्या वर्षातून फक्त 2दा येते आणि महिन्यातून एकदाच येते म्हणजे. आणि अंगारिका संकष्टी म्हटलं की आपल्या घरात एकदम थाटामाटात पूजा वगैरे असते. आणि आपण संकष्टीचे पण व्लॉग बनवलेत भरपूर सारे, तर ते पण तुम्ही बघा, मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे त्यांची पण. आणि एक अंगारिका संकष्टीचा उपास धरल्या म्हणजे 21 संकष्टी धरल्याचं पुण्य लागतं, हे असं माझी मम्मी सांगते. तर मग आज आपला पण उपास आहे आणि आज घरात सर्वांचाच उपास आहे आपल्या. मग आमच्या घरात कशी अंगारिका संकष्टीची पूजा वगैरे करते मम्मी, तेच सर्व आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि आता वाजले सकाळचे 10, तर बघू आता मम्मी पूजेला थोड्याच वेळात सुरुवात करेल. आणि मग दर्पे काकी वगैरे ते लोक पण येणार आहेत, कारण मम्मीचा काहीतरी कार्यक्रम असणार आहे. आणि त्यानंतर आपण संध्याकाळी गणपतीच्या मंदिरात सुद्धा जाणार आहोत. मग तो पण ब्लॉग तुम्हाला एंडपर्यंत बघायचा, म्हणजे तो पण आपल्याला सपोर्ट करा आणि ब्लॉग एंडपर्यंत बघत राहा. आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब पण करा. जे नवीन व्ह्यूवर्स असतील आपल्या चॅनलवरती, तर त्यांना पण मी सांगतो की मी भांडूपमध्ये राहतो आणि आपण भांडूपच्याच गणेश मंदिरमध्ये आज संध्याकाळी व्हिजिट करणार. तर ब्लॉग एंडपर्यंत बघा आणि ब्लॉग एन्जॉय करत राहा. चला. आज अंगारिकेला दर्पे वहिनींना बोलवलंय स्पेशल. हो, आणि आलो आहोत. आणि काय करायचं पाया पडा गणपतीच्या. डोकं खाली टाकायला पाहिजे. अंगारिका चतुर्थी आहे, त्याच्यामुळे मला सवाष्णींना पुस्तक आणि वाण द्यायचंय, म्हणून मी दर्पे वहिनींना आणि राणी काकींना बोलवलंय. या का? आणि अजून पण येतील शेजारच्या वृत्तेकर वहिनी आहेत, पण त्या आता गेल्यात कामाला, त्या येतील थोड्या वेळाने. उचलून घ्या ते आता. उचलून हात नाही बरं, ठीक आहे. त्यांना हात. राणी काकी आहेत आमच्या शेजारच्या, त्यांना आज मी बोलवलंय. गणपतीची पूजा आम्ही केली आत्ताच अंगारिकेची, तर त्यांना पण पाया पडण्यासाठी आणि हळदी कुंकवासाठी बोलवलंय. मला सवाष्णींना अंगारिकेचे पुस्तक आणि वाण द्यायचं, त्याच्यासाठी मी बोलते. सावकाश काकी, सावकाश, नाही जमत येते. दर्पे वहिनी आमच्या शेजारच्या, आणि या आहेत राणी काकी. तर आज तुम्हाला सर्वांना माहिती की आज अंगारिका चतुर्थी आहे. अंगारिकेचं जे महात्म्य आहे ते आपल्या सर्वांना कळावं, माहीतच आहे म्हणजे आपल्या सर्वांना, तरी ज्यांना माहीत नाही त्यांना समजावं, माहिती पडावी. आणि ह्या गणपतीचं जे हे व्रत आहे त्याचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा, याच्यासाठी आम्ही अंगारिकेची पुस्तकं आणलेली आहेत वाटायला. तर मी आता या सवाष्णींना देईन, काकींना आणि वहिनींना. अजून पण बोलवणार आहे, शेजारचे उत्तेकर वहिनी आहेत, त्या कामावर गेल्या, तर त्या आल्यानंतर मी त्यांना बोलवेन. ॲक्च्युली या पुस्तकामध्ये आपल्याला हे जे अंगारिकेचं पुस्तक आहे मी आणलं आहे, श्री अंगारिका चतुर्थी महात्म्य आणि व्रतकथा, हे जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये म्हणजे गणपतीचं हे जे व्रत आपण करतो अंगारिका चतुर्थी, ह्या व्रताची संपूर्ण माहिती या पुस्तकामध्ये आहे. व्रताचं महात्म्य आहे, व्रतकथा आहे, आणि अजून एकूण 9 प्रकारची गणपतीची व्रतं ह्या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतील. त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. म्हणजे ती व्रतं तुम्ही कधी, कोणी, कधी, केव्हा सुरू करायची, कशी करायची,
त्याची सर्व माहिती या पुस्तकामध्ये आपल्याला दिलेली आहे. आणि हे जे पुस्तक आहे हे कशासाठी, तर तुमचं मनोवांछित फलप्राप्तीसाठी. हे जे तुम्ही अंगारिका चतुर्थीचं व्रत करणार तर ते कसं करायचं, अंगारिकेची पूजा कशी करायची, त्याच्यानंतर हे महात्म्य व्रतकथा कशी वाचायची आणि व्रताची सांगता कशी करायची, ती एकूण संपूर्ण माहिती तुम्हाला या पुस्तकात मिळेल. आणि हे सर्व केल्यानंतर हे जे पुस्तक आहे हे 3 सवाष्णींना, असं नाही आहे की सवाष्णींनाच दिलं पाहिजे, तर तुमचे मित्रमंडळी कोणीही असतील तर त्यांना, जे गणेश भक्त आहेत, ज्यांना आवड आहे आणि ज्यांची श्रद्धा आहे गणपतीवर, अशा 3 व्यक्तींना तुम्ही हे पुस्तक द्या, असं या पुस्तकातच लिहिलेलं आहे. आणि अशा अजूनही अंगारिकेच्या पुस्तकांमध्ये, गणपतीच्या पुस्तकांमध्ये मी वाचलेलं आहे. म्हणून मी दर अंगारिके चतुर्थीला 3 सवाष्णींना बोलवून ही पुस्तकं मी देत असते. तर आता मी ह्या वहिनींना बोलवले, काकींना बोलवले आणि शेजारच्या वहिनी ऑफिसला गेल्यात, त्या येतील नंतर, मग त्यांना पण देणार आहे. तर आता सांगते अजून तुम्हाला. ह्याच्यामध्ये काय आहे की ही जी अंगारिका चतुर्थी आहे, जे महात्म्य सांगितलं, अंगारिकेचं महात्म्य दिलं, व्रतकथा दिली, आणि अंगारक चतुर्थी हे नाव का पडलं ह्या संकष्टीला, तर हे सुद्धा तुम्हाला ह्या पुस्तकातून कळेल. त्याची सगळी माहिती ह्याच्यामध्ये दिलेली आहे. मी जर आता सांगत बसली तर तुम्हाला ऐकायला कंटाळा येईल, तर तुम्ही हे पुस्तक घ्या आणि वाचू शकता. तर याच्यामध्ये तुम्हाला ही पूर्णपणे माहिती मिळेल. आणि सर्वांना माहितीच आहे की एक अंगारिका चतुर्थी केल्याने आपल्याला 21 संकष्टी केल्याचं पुण्य लाभतं. म्हणून आपण ही अंगारिका चतुर्थी ही मनोभावे करत असतो. आणि हे पुस्तक देण्याचं माझं हे म्हणजे हेतू हाच आहे की ह्याच्यामुळे अनेक लोकांना, म्हणजे ज्यांना आपण देतो, तुम्हीसुद्धा द्या, तर ह्या व्रताचा प्रसार होईल आणि लोकांना, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या व्रताची माहिती पोहोचेल. कारण हे व्रत केल्यामुळे काय होतं, मनोवांछित इच्छा आपल्या ज्या असतात, फलप्राप्ती होते, त्यांची इच्छापूर्ती होते आपली सर्व. आणि अजून म्हणजे मुलांना, विद्यार्थ्यांना चांगली बुद्धी प्राप्त होते, तुमच्या आयुष्यातली संकट नष्ट होतात, अरिष्ट नष्ट होतात, लग्न जमतात, रोगी रोगमुक्त होतात, तुमच्या मनाला, आपल्या मनाला शांती लाभते. ह्यासाठी हे गणपतीचं व्रत करायचं आहे. तर आता मी ह्यांना देते हळदी कुंकू, काकींना आणि बहिणींना. तर तुम्हीसुद्धा हे पुस्तक आणा, म्हणजे ज्यांची गणपतीवर श्रद्धा असेल ते असं आणून अंगारिका चतुर्थीला देऊ शकतात. 3 व्यक्तींना द्यायची, 3 सवाष्णींना द्या, किंवा तुमची कोणी मित्रमंडळी असतील त्यांनाही दिलं तरी चालतं. तर मी दर संकष्टीला, दर अंगारिका संकष्टीला 3 सवाष्णींना देत असते. ठीक आहे. काकींना, बहिणींना. हा करतो ना हे सगळं. अच्छा अच्छा, युट्यूबला टाकतो. तुम्ही ना याच्यात बघा. आहेत धरते वहिनी, एकदम नमस्ते. आणि एनर्जीनी फुल असतात एकदम दिवसभर. कधीच त्या थकत नाही, इतकं काम करतात पण त्या कधीच थकत नाही दिवसभरात. सकाळी 5:30 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत त्यांची कामं चालू असतात, पण तरी त्या कधी तुम्हाला थकलेल्या दिसणार नाही. आणि ह्या आहेत राणे काकी, आमच्या शेजारच्या. काकींच्या जरा तब्येत बरी नाही म्हणून ते नरम आहेत, नाही त्या भरपूर गप्पा मारतात. असेल हे बघत राहिले ना, त्याच्यामुळे तसे झाले. काकी पहिल्यांदाच आल्या, त्यांची तब्येत जरा बरी नाही. व्हिडिओ करते का? हा, तो काय व्हिडिओ करतोय. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवते. हे बघा, हे वेदांच्या पप्पांनी आणले तुळजापूरवरून. आता ते तुळजापूरला गेले होते गेल्या शनिवार रविवारी, तर त्यांनी स्पेशली दर्पे वहिनींना पण खूप आवडलं होतं आणि काहीतरी वाण देण्यासाठी म्हणून मग त्यांनी हेच आणलं. मी तुम्हाला खोलून दाखवते, 1 मिनिट. खोलून दाखवते. बघा, हे असे मोर आहेत आणि ते त्याच्यामध्ये असं हळदी कुंकू ठेवण्यासाठी मी भरूनच दिलं सर्व. तर हे मी आता सवाष्णींना वाण म्हणून देण्यासाठी आणलंय तुळजापूरहून. मी नाही आणलंय, वेदांच्या पप्पांनी आणलंय, त्यांना खूप आवडलं. तर मी आता हे काकींना आणि वहिनींना देते. स्वामीच्या मठातून गेलो, आम्ही कुठं गेलोच नाही. आमचे मिस्टर कधी गेले हळदी कुंकू भरलेलं आहे. भरलेलं हां, भरलेलं आहे. ते नाटक असं रिकामं कसं देणार, पंचफळ कधी रिकामं नाही द्यायचं. दर्पे वहिनींना खूप आवडलं होतं ते. हो, मला खूप आवडलं म्हणूनच मी
मागितलं नाही असू दे. मी म्हटलं मला आवडलं हा. त्यांनी मला आणि अजून पण आणलं त्यांनी वस्तू तुळजापूरवरून. ते पण तुम्हाला ते दाखवते. त्यांचं ना आज आहे ना हे बघा आम्ही कसं केलं माहितीये, हे सर्व काकी हळदी कुंकवाला भेटलेल्या वस्तू आहेत. अच्छा. ते हळदी कुंकवाला मला आता हा चौरंग आहे ना, आपण हळदी कुंकवाला ते माळकरांच्या मुलाचं लग्न होतं ना, हा त्यांनी हा चौरंग दिलाय. त्यांच्या मुलाच्या लग्नात सवाष्णींना वाण म्हणून दिली होती. तर ह्याचा आज ह्या चौरंगाचं आम्ही अंगारिकेनिमित्त आज उद्घाटन केलंय, गणपतीची स्थापना करून. आणि अजून हा जो कलश आहे इथे, एक मिनिट, हा जो कलश आहे हा भार्गवच्या मम्मीने दिलाय हळदी कुंकवाला. हां, परत ही समई सुद्धा मला हळदी कुंकवाला मिळाली आहे. आणि हे सर्व ही जी हळदी कुंकवाची भांडी आहेत, हे स्वस्तिक, हे जे करंडे आहेत हळदी कुंकवाचे, हे सगळे, हा सुद्धा करंडा, हां, आणि हे सुद्धा, हे सगळं हळदी कुंकवाला जे वस्तू मिळालेल्या आहेत त्याचा मी गणपती पूजेमध्ये, महालक्ष्मी पूजेमध्ये नेहमी उपयोग करत असते. म्हणजे बघणाऱ्यांना पण ते छान वाटतं आणि ज्यांनी दिलं आहे त्यांना पण बरं वाटतं की आपण दिलेल्या म्हणजे वस्तूंचा किती छान उपयोग केला. आणि मला आवडतं ते, हे वर्षभर मी जपून ठेवत असते. हां, मी वर्षभर हे बॉक्समध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवत असते. आणि जेव्हा गणपती अंगारिका असते, महालक्ष्मी पूजन वगैरे, तेव्हा हे सगळं, दिवाळीची लक्ष्मी पूजा, तेव्हा हे सर्व मी यूज करते. सगळ्या वस्तू ह्या भेटलेल्या. आणि हे सुद्धा, हे जे आहे बैठक आसन, हे दिलेलं आहे विशाल चव्हाण यांच्या घरी. त्याचं सुद्धा आज आम्ही उद्घाटन केलं आहे. बघा किती सुंदर आहे. तर ह्याचं सुद्धा आम्ही आज उद्घाटन केलं आहे. ह्याच्यावर बसून आज मी पूर्ण महात्म्य, अंगारिकेचं महात्म्य, व्रतकथा सगळी ह्याच्यावर बसून वाचली. आणि आज गणपती अंगारिका चतुर्थीच्या निमित्ताने ह्या सगळ्याचं उद्घाटन आज केलेलं आहे. ज्यांनी ज्यांनी दिलंय त्यांना सर्वांना बघून खूप आवडणार आहे ते. आणि मला पण खूप आवडलं आहे, म्हणून मी आज अंगारिकेच्या निमित्ताने हे सर्व याचं उद्घाटन केलेलं आहे. हे बघा, हे विशाल काकांच्या घरी दिलं आहे बघा. हां, आम्हाला खूप आवडलं आहे. आणि ते मला 2, हा मोठा मुलगा आणि तो छोटा आता होता, तो बसले होता ना दोघे. साई घरात, हा बारका. मस्त काय, ही रिद्देश खानविलकरनी दिलेली आहेत सर्वांना वाटण्यासाठी, वेदांकडे दिलेली होती. तर माझ्याकडे आहेत ती पुस्तकं. तर आज अंगारकी चतुर्थी निमित्त ही पुस्तकं सुद्धा मी तुम्हाला देते. ही रिद्देश खानविलकरनी दिली आहेत. आज गणपतीच्या संकष्टी चतुर्थी निमित्त तरी ते म्हटलं देऊया सर्वांना. वेदांगला दिलेली आहे. आणि बघा, हे वेदांच्या पप्पांनी काय काय आणले तुळजापूरवरून ते दाखवते तुम्हाला. बघा, ही देवीची साडी आणली आहे, हे लक्ष्मी व्रतसाठी. ही देवीची साडी गुरुवारची करतो ना, देवीची साडी आणली आहे. त्याच्यानंतर मुखवटे आणले ते बघा, बरोबर तुळजापूरच्या लक्ष्मीचे, महालक्ष्मी, भवानी माता, तुळजापूरची भवानी माता, तिचे मुखवटे त्यांना आवडले तर ते घेऊन आले. ते कानातले आहेत, परत केस पण आहेत, केस पण आहेत, केस असे आहेत. हे सर्व त्यांनी तुळजापूरवरून आणलं, त्यांना आवडलं, हाऊस आहे, म्हणजे आवड आहे. हे असे केस आहेत. तर हे आता आम्ही मार्गशीर्ष जेव्हा व्रत चालू होणार ना आपलं महालक्ष्मी व्रत, ते देवीच्या मुखवट्याला असे पाठवून लावायचे. तर त्यांना खूप हौस आहे, ते घेऊन आलेत सर्व. ते वेगवेगळे आहेत 2 मुखवटे. हे पण कानातले घालणार ना इकडे. हा, हे काही कानातले आणले, हे झुमके देवीला घालण्यासाठी. आणि वेगवेगळे 2 मुखवटे आणले. तुळजापूरची भवानी माता, हे पप्पाने, वेदांच्या पप्पानी आणले. तुळजापूरच्या भवानी मातेचे मुखवटे आणलेत. हे आम्ही जे मार्गशीर्षात व्रत करतो, आम्ही दाखवलेले आहेत तुम्हाला, व्हिडिओ बनवलेले आहेत. तर ह्यावर्षी हे नवीन मुखवटे आणले, हे आम्ही वापरणार. पूर्ण हा पण छान आहे, रेडी आहे, पूर्ण नथ बीत सर्व आहे. आणि हा 2 वेगवेगळे मुखवटे त्यांना खूप आवडले. नवतेकर वहिनी आहेत, या नव्हत्या घरात. त्यांना दोघींना बोलवलं तेव्हा या नव्हत्या, त्या आत्ता कामावरून आल्यात, म्हणून आत्ता त्यांना बोलवले हळदी कुंकू देण्यासाठी. उपास आहे वहिनी, बोलवलं. ते कसं, ही पुस्तकं आहेत ना, सकाळी बनवलं, त्याच्यात महत्व वगैरे.
अंगारिका आहे ना. अंगारिकेच्या दिवशी देतो ते वाचा. त्याच्यामध्ये गणपती स्तोत्र आहे आणि हे आरतीचं पुस्तक. संतान गणपती स्तोत्र आहे. 9 प्रकारची गणपतीची व्रत आहेत त्याच्यामध्ये आणि आपल्या आरती वगैरे सर्व माहिती आहे. हे बघा मोदक वगैरे रेडी केलेत मम्मीने मस्त एकदम गरमागरम मोदक. आणि आता बाप्पाला नैवेद्य दाखवणार ना मम्मी. हा गणपती बाप्पाला मोदकाचं आणि मोदक बघा बघूनच तोंडाला पाणी सुटतं. वाव. आणि साचा वगैरे ना डायरेक्ट मम्मी हाताने बनवते ना मम्मी मोदक. बस आहे तोंडाला पाणी सुटलंय. बघा मस्त मोदक दिसत आहेत. वाव. महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ॐ सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विज्ञाति निर्विघ्ने दुःखादयाति सर्वाङ्गी सुन्दरौखि दूराति सर्वजते मानुष्यापराधि। जय देव जय देव जय मंगलमूर्ति जय मंगलमूर्ति दर्शन मात्रे मनोकामना पूर्ति। जय देव जय देव रत्नाकर चितकरा सुखोनि कुमरा
चंदनातीरुति कुमकुम केशरा श्रीये जयितमुकुटशोभतो वरा रुन्धुन्ति नूपुरे सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे समे कामान कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः। ॐ स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराजमधिपत्यमयं समन्तपर्यायी सात सार्वभौमः सर्वायुषन्ताधा परार्धात् पृथिवे समुद्रपर्यन्ताया एकराइति तदप्येश्लोको विदितो मरुतः वसन्भुवे आवीक्षितस्य कामेर्विश्वदेवाः सभासदिति गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया। कशा तू कधी आला गावावरून? तुमचं कल्याण. हा आणि भाई कुठे आहे? बाई टोपलाय. हे बघ गणपती आलाय आमच्याकडे. गणपती. हा बघ हे काय गणपती बाप्पा आला. बघा वरद आलेला आहे फायनली गावावरनं 2 का 3 महिन्यानंतर ना मम्मी. हा 2 महिन्यानंतर आलाय. गावी गेलेला तो आजीकडे होता आणि मम्मी आता सकाळपासून आलाय. त्याची भेटण्यासाठी सकाळपासून आम्ही वाट बघते वाट त्याची. बघत होती. तर आता आलाय. हाय कर बरं हाय कर सगळ्यांना. हाय गाईस बोल हाय गाईस. हे आणि आता बाप्पाला नमस्कार कर. नीट नाक घासून. मोदक माग मोदक. हा नाक घास. बाप्पाला बोल मोदक दे. कुठे होता तू? गावी. हा. आणि भाई काय करतोय? टोपलाय तो. आणि पप्पा? पप्पा हा. संध्याकाळची ड्युटी आहे पप्पांची. संध्याकाळची ड्युटी आहे पप्पांची. आणि आई? आई झोपली. आई झोपली. तू आईला झोपून आला? नाही मामा काही केलं होतं तेव्हा नाही. तुला मोदक देऊ? प्रसाद माग प्रसाद. बाप्पाचा प्रसाद मम्मीकडे माग. माग मावशीकडे काय माग. खाणार? प्रसाद मोदक लाडू लाडू लालू. मोदक नको. नको. लालू खातो काय तू गोड गोड? का तू मोदक देते मी तुला मोदक. मामा मोदक आणते. केरी. इथे वरदला मोदक आणलाय गणपती बाप्पाच्या प्रसाद. आणि एक भाईला पण द्या. एक मोदक भाईला दे. त्याच हातावर घ्यायचा असा असा. हा थांब मी देते तुला डिश. हा थांब घ्या. भाईला द्या एक मोदक. हा प्रसाद आहे आणि गणपती चेहऱ्यावरची बाप्पाचा. स्माइल बघा मोदक भेटल्यावर. हा. हे पण द्या. एक तुला एक भाईला. दोघांना खाऊ दे. आणि भाईला सकाळी घेऊन या मला भेटायला. आता झोपायचं ना तुम्हाला. हा चल बाय गुड नाईट. आई दाब. काय आता चिंताव काय. टाट टाट. आता तुम्ही झोपा.